हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नवीन पदार्थ बनवणार आहे बघा। पूर्वी प्रवासाला जाताना लोकांकडे म्हणजे असे रस्त्याने जास्त हॉटेल नसायचे, त्यामुळे सर्वजण आपली घरीच तयार केलेला पदार्थ किंवा शिदोरी घेऊन जायचे। त्यातीलच हा एक पदार्थ आहे, तो म्हणजे गव्हाच्या पिठाच्या दशम्या। तर चला मग आपण आता सुरुवात करूया। त्यासाठी मी एक भांडं घेतलं, त्यामध्ये मी अगोदर थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर एक बाऊल गव्हाचं पीठ घातलं आणि एकच बाऊल फुल फॅट दूध घेतलं आणि आपण त्याने पीठ भिजवून घेतलं। पिठाला अगदी मऊपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये शेवटी एक पळी तेल घातलं आणि त्याला पुन्हा मळून घेतलं, चांगले एकजीव करून मळून घेतलं। अशा तऱ्हेने पीठ भिजवून झाल्यानंतर त्यावर एक सुती कापड ठेवून त्याला एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवलं। आता आपण दशम्या करायला घेऊया। तर त्यासाठी मी पिठाला अगोदर थोडंसं तेल लावून घेतलं आणि पुन्हा पिठाला मऊसूत करून घेतलं। त्याचा एक गोळा घेतला छोटासा आणि आता आपण त्याची चपातीसारखी दशमी लाटूया। आता ही दशमी लाटताना आपल्या नेहमीच्या चपातीसारखीच लाटून घ्यायची, फक्त थोडीशी जाडसर ठेवली तरीही चालेल। त्यामुळे काय होतं, ती 2 ते 3 दिवस अगदी मऊ राहते। तर अशा पद्धतीने आपली दशमी लाटून तयार झाली आहे। तर मी गॅसवर एक पॅन ठेवला आणि त्यावर थोडंसं तेल घालून घेतलं आणि एक मध्यम गॅसवरच आपण भाजून घेऊया। जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही, अशा मध्यम गॅसवर आपण या सर्व दशम्या भाजून घेऊया। एकसारखी सगळीकडून भाजून घ्यायची दोन्हीही बाजूनी। तर अशा पद्धतीने आपली दशमी तयार झालेली आहे। तर आता आपण राहिलेल्या बाकीच्या दशम्याही तयार करून घेऊया।
तर कधीही प्रवासाला जाताना शुद्ध आणि सात्विक पद्धतीच्या तयार केलेल्या दशम्या तुम्ही नक्की तयार करा आणि बरोबर घेऊन जा. आपण तयार केलेले ह्या दशम्या तयार झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊन द्यायच्या आणि त्यानंतरच त्यांना डब्यामध्ये भरून घ्यायचं. हे बघा, आता आपल्या इथं सर्व दशम्या तयार झालेल्या आहेत. किती मऊसूत दिसतात ते दिसतानीच. तर हे बघा किती सॉफ्ट झाली आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीने नक्की तयार करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब संगीता किचन. थँक्यू.